नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MH CET 3 इयर्सचं रिझल्ट कधी लागणार आहे, कोणत्या दिवशी लागणार आहे, अशा प्रकारचे सर्व प्रश्न मला यूट्यूब कमेंट बॉक्समध्ये आणि इंस्टाग्राममध्ये खूप विद्यार्थी मला क्वेश्चन विचारत होते. तर त्याचीच अपडेट मी तुम्हाला देत आहे. CETने जो रिस्पॉन्स दिलेला आहे तो कोणता अपडेट आहे आणि रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे त्याची टेंटेटिव्ह डेट तुम्हाला मी यामधून देणार आहे आणि अप्रॉक्सिमेटली त्या डेटपर्यंत आपला रिझल्ट लागून जाईल. ठीक आहे, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व प्रश्न तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ठीक आहे. खूप विद्यार्थी मला मॅसेज टाकत होते की सर रिझल्ट नंतर कॅप राऊंड किती दिवसात चालू होतील. सर दररोज CET पोर्टल चेक करतो आहे पण अजून LLBचा रिझल्ट लागलेला नाही आहे. LLB CET रिझल्ट अजून लागलेला नाही आहे. MH CET LLB रिझल्ट अजून लागला नाही आहे. रिझल्ट कब है सर. म्हणजे असे खूप प्रश्न विद्यार्थ्यांचे येत होते. मला असं वाटलं की यावरती पर्टिक्युलर एक व्हिडिओ बनवला पाहिजे आणि तुम्हाला त्याची अपडेट दिली पाहिजे. ठीक आहे. सो जसं CETचा रिस्पॉन्स काय आला होता, जसं की मी मेल केलेला होता. मेल केल्याच्यानंतर त्यांचा जो रिस्पॉन्स आलेला आणि कॉलवर जी इन्फॉर्मेशन जी मला भेटलेली आहे ती इन्फॉर्मेशन अशी आहे की नोटिफिकेशन रिझल्ट विल बी अवेलेबल ऑन वेबसाईट. म्हणजे जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल तर तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला वेबसाईटवर या तुम्हाला समजून जाईल आणि या पोर्टल थ्रू तुम्ही तुमचा स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकता. हा रिझल्ट कधी लागेल हे त्यांनी सांगितलं नाही आहे, पण ॲप्रॉक्सिमेटली मला असं समजतं आहे की या वीकपर्यंत या नेक्स्ट वीकपर्यंत आपला रिझल्ट लागून जाईल. आणि अशी इन्फॉर्मेशन मला तिकडून आली की त्यांचा जो रिप्लाय आला तो अशा पद्धतीने रिप्लाय आला होता. मग आता तुमचं असं म्हणणं असेल की सर रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो ते तुम्हाला सांगतो मी. रिझल्ट कधीपर्यंत लागेल तर एक्झॅक्ट जर सांगितलं तुम्हाला मी तर 25 एप्रिल टू 30 एप्रिलपर्यंत रिझल्ट लागू शकतो. आणि जे CETने जे ऑफिशियली जे मला अपडेट त्यामध्ये दिलेले होते तेही तुम्हाला मी सांगितलं की असा मेल आला होता, पण त्यांनी काही पर्टिक्युलर सांगितलं नाही की कोणत्या डेजमध्ये रिझल्ट लागेल. हा रिझल्ट म्हणजे लेट का होत आहे कारण की खूप विद्यार्थ्यांनी यामध्ये ॲडमिशनसाठी म्हणजे जी एक्झामिनेशन दिलेली आहे त्यामध्ये ऑब्जेक्शन ट्रॅकिंगचा जो सिस्टम आहे त्याच्यामुळे हा रिझल्ट थोडासा लेट लागत आहे. कारण की खूप विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत क्वेश्चनमध्ये. काही क्वेश्चन जर आपण बघितले तर CETचे रॉंग क्वेश्चन होते. तर तशा पद्धतीने जर बघितलं तर पूर्ण क्वेश्चन जे आहे ते प्रॉपरली आपले मार्क्स आपल्याला भेटले पाहिजेत, म्हणून हा रिझल्ट थोडासा लेट होत आहे. सो टेन्शन घेऊ नका. पुढे काय करायचं आहे तुम्हाला, समजा आता रिझल्ट जर लेट होत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतो. आपला जो रिझल्ट आहे 25 एप्रिल टू 30 एप्रिलपर्यंत लागेल. आणि दुसरं जे आहे आता तुम्ही काय करू शकता, मेन जे तुम्हाला मी आवर्जून सांगेन की तुम्हाला डॉक्युमेंट्स पहिले तुमचे जमा करायचे आहेत. 10वीचे मार्कशीट आहे का तुमच्याकडे, 12वीचे मार्कशीट आहे का, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेटचं जर तुम्ही अप्लाय केलं तर तिकडे रिसिप्ट तुम्हाला भेटलेली आहे का. बिकॉज कॅप राऊंड प्रोसेस चालू झाल्याच्या नंतर तुम्हाला कोणताही वेळ त्यामध्ये भेटणार नाही आहे. डायरेक्टली तुम्हाला डॉक्युमेंटेशन अपलोड ॲडमिशन टाईमला तुम्ही जाणार तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे ओरिजिनल. ठीक आहे. सो डॉक्युमेंट्स पहिले बनवा. आता डॉक्युमेंट्स कसे आणि कोणते बनवायचे हेही तुम्हाला प्रॉब्लेम असेल की कोणते डॉक्युमेंट्स कॅप राऊंडसाठी लागणार आहेत, तर याची ऑलरेडी व्हिडिओ मी बनवलेली आहे. ऑलरेडी 6000 विद्यार्थ्यांनी ही व्हिडिओ वॉच केलेली आहे. सो तुम्हीही बघा कोणते डॉक्युमेंट्स कॅप ॲडमिशनसाठी कॅप राऊंडसाठी लागणार आहेत. ठीक आहे. आणि खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असाही होता की कट ऑफ कितीपर्यंत सर आहे, तर ऑलरेडी त्याचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहे. दोन्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ऑलरेडी 6000 व्ह्यू या आपल्या व्हिडिओला आलेले आहेत आणि एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणून ऑलरेडी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. दोन्ही व्हिडिओ चॅनलला उपलब्ध आहेत, ते तुम्ही बघा जेणेकरून तुमचे डाऊट्स क्लिअर होतील आणि तुम्ही डॉक्युमेंट्स पण प्रॉपरली तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. अजून काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील, मला इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करा किंवा तुम्हाला यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये मला जरी तुम्ही क्वेश्चन विचारलं तरी तुमचे आन्सर मी देईन. ठीक आहे. थँक्यू सो मच. एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. रिझल्ट कधीपर्यंत लागेल, CETचा रिस्पॉन्स काय होता, मेल केल्याच्यानंतर तेही तुम्हाला सांगितलेले आणि खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. थँक्यू सो मच. तुमच्या फ्रेंड्सना पण हा व्हिडिओ पुढे शेअर करा जेणेकरून त्यांना अपडेट ही भेटून जाईल. ठीक आहे. थँक्यू सो मच.